नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरतीची जाहिरात आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर त्यासाठी आज मुख्यमंत्री नागपूरमध्ये होते आणि नागपूरमध्ये जे हैदराबाद हाऊस आहे, तर तिथे काय करत होते त्यांनी एक पब्लिक ग्रीव्हन्स हे सिस्टम म्हणून आहे. ज्याच्यामध्ये ज्यालाच आपण काय करतो, की जनता दरबार म्हणतो. याचं आयोजन करण्यात आलं होतं. आता तुम्ही इथे बघू शकता, की हे नागपूरचे आयुक्त आहे तुम्ही पाहू शकता इथे. ओके. नागपूरचे आयुक्त तर यांनी काय केलं मीटिंग घेतली होती आणि आता तुम्हाला दाखवते मी किती होते त्याच्यामध्ये. खूप सारे लोकं आले होते त्याला निवेदन देण्यासाठी. तर याच्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी यांनी ही मीटिंग अरेंज केली. आता आपणही आपलं काय केलं, की निवेदन याच्यामध्ये दिलेलं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला. हे निवेदन मी सकाळी दिलं होतं. तर याच्यामध्ये मुख्यमंत्री आहेत यांना निवेदन. त्याच्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात आहे 2025 ची लवकरात लवकर प्रसिद्ध करावी आणि त्याच्यानंतर वयोमर्यादा संदर्भातही मागणी केली होती. आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर बघा 2 मागण्या सांगितल्यात, की याच्यामध्ये जाहिरात जी आहे ती लवकरात लवकर प्रसिद्ध करावी असं सांगितलेलं आहे मी. विद्यार्थी खूप याच्यात काय करतात ते की प्रयत्न करत आहेत आणि ही जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी. त्याच्यानंतर दुसरी अशी आहे, की या विद्यार्थ्यांना काय करते कोविडमध्ये तुम्ही बघितलं असेल, की विद्यार्थ्यांना याच्यामध्ये वयवाढ देणं अपेक्षित होतं, पण वयवाढ अजून तर दिलेली नाही. तर ही वयवाढ मागच्या वर्षी देणार होते, पण त्यांनी दिलेली नाही मागच्या भरतीला. यावर्षीला देतो असं सांगितलं होतं, पण त्यांनी अजून तरी दिलेली नाही. तर त्यामुळे ही लवकरात लवकर द्यावी अशी आणि ती किती वर्षाची असेल ते मी जास्तीत जास्त वयवाढ लिहिली आहे. त्यांनी आता किती 1-2 वर्षाची जेवढी देतात, तेवढी त्यांनी दिली पाहिजे. हे असं लेटर त्यांना मी काय केलं, की आज दिलेलं आहे. आता मी तुम्हाला फोटो दाखवतो याचे. आता हा झूम करून घेतलेला फोटो आहे हा. झूम करून कारण तिथे जवळपास हे होतं. आणि मी एकटाच असल्यामुळं तुम्ही बघू शकता, की एकटा असेल तर फोटो घेणार की निवेदन देणार. निवेदन देताना त्रास झालेला होता. तर खूप म्हणजे खूप लोकं होते. जवळपास माझा 50वा नंबर होता. सारे लोकां अजून लाईनमध्येच होते ते. खूप सारी लाईन होती. मला जवळपास 2 एक तास लागले होते त्याला लाईन. त्याच्यापैकी जास्तच वेळ. मी सकाळी गेलो होतो. पिंक रिक्षाचंही नियोजन होतं, तर तिथे निवेदन द्यायचा प्रयत्न केला, पण जनता दरबाराला ऑलरेडी हे केल्यानंतर मी तिथे जाऊन माझं रजिस्ट्रेशन करून काय केलं, की हे निवेदन दिलेलं आहे. आता याच्यामध्ये फडणवीस साहेब एवढं सांगितलेलं आहे, की भरतीची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच बघितलं तुम्ही आता त्यांनी डिटेलमध्ये काय सांगितलं, ते होला होच म्हणत असतात. नॉर्मली तुम्ही बघितलं असेल तर. पण एवढं आहे, की ही जाहिरात जी आहे, ती तुम्ही बघत शकाल काही लोकं सप्टेंबर वगैरे म्हणत होते. पण सप्टेंबरपर्यंत वगैरे जर बघितलं तर हे यांचं हेच चालणार आहे. रिक्त जागांची माहिती आणि त्याच्या पुढेही पदभरती जाणार आहे. लक्षात घ्या, लवकर पदभरती होण्याचे चान्सेस कमी आहेत. पदभरतीला उशीर होऊ शकतो. तर ही माहिती आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.